एवढा मोठा अंतरण सोडून आमची गाठी थेट जमिनीवरच झोपली होती, जसं का टाईल्सची तिला जाहिरातच करायची होती. आणि दुसरीकडे माझा नवरा माझी पर्स काढून पैसे चोरायला बसला होता. तेवढ्यात मी त्यांना पकडलं. माझी मुलगी शेपूची भाजी तोडायला अशी बसली होती जसं का उद्यापासून तिला भाजीचा धंदा सुरू करायचा होता. मी शेपू नाकात टाकली तर तिने तोंड वळवायला सुरुवात केली, जसं का नाकात शेपू नाही तर कांदा लसूण मसालाच भरला होता. चला मग दक्षिणे तोडलेल्या शेपूची भाजीचं उद्घाटन करूया. सर्वात आधी तर शेपू बारीक कट करून घेतली, नंतर मसूर डाळ ना थोडीशी धुवून ना भिजत घातली. दुसरीकडे शेपूच्या गाड्यांवर शेपूची सिक्युरिटी गार्ड म्हणून तक्षुरी जरा घालत बसली होती. अगोदर तर जिरा आणि 3 लसूण पाकळ्यांना भुक्क्या मारून तेलात सोडलं, मग कांदा आणि मिरच्या टाकून परतून घेतलं, नंतर डाळ टाकून ना 5 मिनिटं झाकून ठेवलं. नंतर कापलेली शेपूची भाजी ओतली आणि परतून घेतलं. 10 मिनिटे चांगलं परतल्यानंतर आपली शेपूची भाजी झाकून ठेवली आणि झाकण काढल्यानंतर मीठ टाकलं. रेडी आहे आपली शेपूची भाजी. आमची गाठी एकीकडे आंब्यावर ताव मारत होती आणि दुसरीकडे तिचे पप्पा शेपूपासून बचाव मोहीम म्हणून नवीन डिश तयार करत होते. तेवढ्यात मुलगी पण बाबाच्या टीम मध्ये सामील झाली. 8 दिवसांपासून ज्वारीचे दळण गिरणीत पिकनिकला जाऊन बसलं होतं. नवऱ्याला आणा सांगून दमले होते. शेवटी आम्ही मायलेकीनेच मोर्चा करून त्याला घरी घेऊन आलो. एवढ्या मोठ्या कामाचं बक्षीस म्हणून सोबत मंचुरियनला पण घेऊन आलो आणि आल्यालाच त्याचा काटा काढला. चला मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या काठीला लवकर फॉलो करा.